आता ही खूप महत्वाची बाब आहे, की आपण काय पाहतोय, आपण आपल्या बुद्धीत काय ग्रहण करतोय. कारण आपल्याला जरी वाटत असेल, की मी माझा एक फिल्टर लावलेला आहे, ज्यातून मी इलॉजिकल गोष्टी घेणार नाही, पण मी एक टाईमपाससाठी स्क्रोलिंग करतोय. पण त्या तुमच्याकडून ग्रहण केल्या जातायत. त्या वायफळ न्यूज येतायत आपल्यासमोर. काही कोणीतरी असं बोललं, कोणीतरी तसं बोललं, कोणीतरी असं वागतंय, कोणीतरी तसं वागतंय. अशिक्षित मुलगा घ्यायचा, त्याला मोठं उच्च उच्च स्तरावर नेऊन ठेवायचं. मग सगळ्या लोकं त्याच्याविषयी चर्चा करतायत. हळू-हळू अशा अशी लोकं आपले आयडॉल्स व्हायला लागतात. अति काम करणं चुकीचं आहे. अति कामामुळे लोकांचा मृत्यू होतोय. नमस्कार मित्र माझं नाव ओमकार डांगे. मी गेली 10 वर्ष मराठी सिनेसृष्टीत म्हणजे सीरियल्सच्या इंडस्ट्रीमध्ये ॲज अ म्युझिक डायरेक्टर काम करतोय. जवळपास मी 10 ते 15 सीरियल्सचं म्युझिक केलेलं आहे. त्यामध्ये देवमाणूस, देवमाणूस 2 झी मराठीवरचं आणि कारभारी लय भारी, पाहिले ना मी तुला, अशा बरेच सीरियल्स आहेत. जसं म्युझिक मी केलेलं आहे. तर असं म्युझिक इंडस्ट्रीमध्ये वावरत असताना किंवा डे टू डे लाईफमध्ये मला जसजसं अडचणी येत गेल्या, त्या अडचणींना मला सामोरे जाण्यासाठी स्टोईक फिलॉसॉफीने म्हणजे स्टोईक तत्वज्ञान जे आहे 2000 वर्षापूर्वीचं, या तत्वज्ञानाने मला खूप मदत केलेली आहे. तर त्यातलीच काही गोष्टी तुमच्यासमोर शेअर करणार आहे. मित्र त्रास होत असतं आपल्याला. आपल्याला दैनंदिन जीवनात गोष्टींचा त्रास होत असतो. आपण कधी विचार केलाय का, की जो मला हा होणारा त्रास हा कशामुळे होतोय? आपण कधी विचार केलाय का? तर बहुतांश वेळा आपण काही विचारच करत नाही. पण आपण फक्त त्या त्रासातच असतो आणि त्रासालाच दोष देत असतो. इतर गोष्टींना दोष देत असतो. तर या त्रासामागचं सगळ्यात एक कारणांपैकी एक मूळ कारण काय आहे माहितीये का? खूप सोपं कारण आहे, की आपल्याला देवाने एक तर्कबुद्धी दिलेली आहे. आपल्याला लॉजिकल माइंड दिलेला आहे. त्याचा वापर करायला पाहिजे. आता आपण दैनंदिन जीवनात आपल्याला ज्या काही गोष्टी असतील, आपलं जेवण बनवणे, अंघोळ करणे, गाडी चालवणे तर किती कॉम्प्लिकेटेड गोष्ट आहे. मोबाईल चालवणे, टीव्हीचा रिमोट हाताळणे, सगळं श्वास सोडण्यापासून ते अगदी कॉम्प्लिकेटेड गोष्टींपर्यंतच्या ज्या गोष्टी आहेत, त्यासाठी आपण प्रत्येक वेळेला तर्कबुद्धीचा वापर करत असतो. पण जिथे त्या तर्कबुद्धीचा वापर त्या वापराची नितांत गरज आहे, नेमकं त्याच वेळेला आपण ते वापर करणं सोडून देत असतो. तर हा जो सोडण्याचा प्रकार आहे, ऐन वेळेलाच तर्कबुद्धीचा वापर सोडणे हा जो प्रकार आहे, यामुळे आपल्याला त्रास होत असतो. यामुळेच आपल्या आयुष्यात दुःख येत असते. फॉर एक्झाम्पल आपण एवढं कॉम्प्लिकेटेड काम करून म्हणजे एवढ्या लॉजिकल माइंडचा वापर करून आपण गाडी चालवत आहे आणि किती म्हणजे क्लच, ब्रेक, ॲक्सिलरेटर एवढ्या कॉम्प्लिकेटेड गोष्टी वापरून आपण गाडी चालवतोय. पण आपल्याला एवढी साधी गोष्ट का पाळता येत नाही, की आपण सिग्नलचा वापर केला पाहिजे. जर मी सिग्नल फॉलो केला नाही, तर माझा ॲक्सिडेंट होऊ शकतो. अवजड वाहनापासून ठराविक अंतर ठेवून चला, हे त्या वाहनाच्या मागे देखील लिहिलेलं असतं. तरी आपण त्याला चिटकून गाडी चालवतो. आपण त्याच्या जवळ कट मारून निघण्याचा प्रयत्न करत असतो. का तर माझे 2 क्षण वाचावेत किंवा ऑफिसला लेट होईल. मग लेट न होण्यासाठी आपण घरातूनच आधी निघालं पाहिजे. आता जेव्हा गाडीत बसलोय, तेव्हा गाडीचा नियम आहे, की तुम्ही नियमातच गाडी चालवा. आणि ड्रायव्हिंग करताना आपल्याला शिकवलेलं असतं, की समोरचा ड्रायव्हर त्याला काही येत नाही, हेच गृहीत धरूनच तुम्ही गाडी अ, चालवा. तर आपण ह्या गोष्टी सरळ विसरून जातो आणि मोठमोठी सुशिक्षित लोकं ड्रिंक अँड ड्राईव्ह करतात. तुम्ही थोडी जरी दारू घेतलेली असेल, तर तुम्ही ड्राईव्ह केलं नाही पाहिजे. एवढं लॉजिकल माइंड सांगतं. तरी आपण लॉजिकल माइंडचा वापर करत नाही. मग आता जर तुम्ही विद्यार्थी असाल, तर अभ्यास करायचा. आपली परीक्षा जवळ आली आणि जर तुम्ही परीक्षेचा अभ्यासच केला नाही, तर तुम्हाला मार्क्स पडणार नाहीत हे माहीत असून देखील तुम्ही टाईमपास करता, हे करता, ते करता आणि आता त्यामागची पण वेगवेगळी कारणं असू शकतात. पण मूळ मुद्दा हा आहे, की तुमच्या हातात तुमचं लॉजिकल माइंड तुम्हाला सांगतंय, की तुम्ही असं करू नका, असं करा. तुम्ही अभ्यास करा तरच तुम्हाला परीक्षेत गुण व्यवस्थित मिळतील. तर
तुम्ही ह्या गोष्टी करणं सोडून टाकता आणि त्यामुळेच तुम्हाला पुढे चालून त्रास होतो. त्यामुळेच तुमचे ॲक्सिडेंट्स होतात. त्यामुळेच तुम्हाला परीक्षेत तुमचं वर्ष वाया जाऊ शकतं किंवा कमी मार्क मिळाल्यामुळे तुम्हाला व्यवस्थित कॉलेज भेटणार नाही वगैरे, वगैरे. मग तुमचं भविष्यच एका वेगळ्या वळणावर जातं. आता असंच इंटरनेट स्क्रोलिंगचं आहे. आपण दिवसभर ते स्क्रोलिंग करत असतो. काहीही वायफळ व्हिडिओ बघत असतो. मग त्यामुळे आपल्यातलं बरंच आता रिसेंट स्टडीनुसार तर आपलं ॲव्हरेज रिटेन्शन स्पॅन हे कमी होताना दिसतंय. लोकांना आता चित्रपट देखील फॉरवर्ड करू बघितल्याशिवाय त्यांना चैन पडत नाहीये. म्हणजे त्यांचं रिटेन्शन स्पॅन जे आहे ते खूप कमी झालेलं आहे. आपलं खूप कमी क्षणासाठी आपण लक्ष केंद्रित करू शकतोय. तर हे आपलं लॉस आहे आणि त्यामुळं आपल्याला एक चिडचिडेपणा, एक म्हणजे वेगळाच म्हणजे मेंटल आपल्याला स्ट्रेस वगैरे वाढवून घेतोय आपण. आयुष्यात पर्सनल लेव्हलला त्याचे पडसाद दिसतायत. रिलेशनशिप्स तुटतायत आणि पाहायला गेलं तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण काही वायफळ न्यूज पाहत बसतो. आ आता ही खूप महत्वाची बाब आहे, की आपण काय पाहतोय? आपण आपल्या बुद्धीत काय ग्रहण करतोय? कारण आपल्याला जरी वाटत असेल, की मी माझा एक फिल्टर लावलेला आहे, ज्यातून मी इलॉजिकल गोष्टी घेणार नाही, पण मी एक टाईमपाससाठी स्क्रोलिंग करतोय. पण त्या तुमच्याकडून ग्रहण केल्या जातायत. त्या गोष्टी तुमच्याकडून ग्रहण केल्या जातायत आणि त्या तुमच्या ब्रेनमध्ये कुठे ना कुठे साठवण केली जाते आणि ते तशी विचित्र विक्षिप्त विचारसरणी तुमच्या डोक्यात गेल्यामुळे कुठे ना कुठे तुमच्या आयुष्यात त्याचा बदल होताना तुम्हाला दिसतोय आणि याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तुमचा लॉजिकल माइंड तुम्हाला सांगतोय की ह्या गोष्टी चुकीच्या आहेत. इलॉजिकल गोष्टी तुम्ही पाहू नका, इलॉजिकल न्यूज पाहू नका. वायफळ न्यूज येतायत आपल्या समोर. काही कोणीतरी असं बोललं, कोणीतरी तसं बोललं, कोणीतरी असं वागतंय, कोणीतरी तसं वागतंय. याला कोणीतरी एखादा साधा म्हणजे अशिक्षित मुलगा घ्यायचा, त्याला मोठं उच्च स्तरावर नेऊन ठेवायचं. मग सगळ्या लोकं त्याच्याविषयी चर्चा करतायत आणि आपण फक्त बसून मग आपण ते पाहू लागतो. मग मग आपले हळू असे लोकं आपले आयडॉल्स व्हायला लागतात. मग आपली बुद्धी, देवाने आपल्याला एवढी सुंदर बुद्धी दिली, जी किती कॉम्प्लिकेटेड गोष्टी करू शकते आणि आपण तिचा वापर अशा क्षुल्लक गोष्टीसाठी करतोय. ह्याने असं बोललं, त्याने तसं बोललं, ह्याने अपवादास्पद असं बोललं, हा असा वागला, हा असा आणि ॲट द एंड ऑफ द डे ते सगळे माणसं आहेत हे आणि सेलिब्रिटी कल्चर जे आहे आपण सगळ्यांना डोक्यावर चढून ठेवलंय. तर आपल्या एंड ऑफ द डे हाच पॉइंट आहे, की आपण आपल्याला देवाने दिलेल्या लॉजिकल माइंडचा वापर का करत नाही? ते करत नसल्यामुळे आपल्याला खूप आपलं आयुष्य निरर्थक होत चाललंय. मग त्यामुळे आपल्या आवडी-निवडी बदलायला लागल्यात. 10 वर्षापूर्वी आपण साध्या-साध्या गोष्टीमध्ये सुखी होतो. पण अशा मीडिया कन्झम्पशनमुळे किंवा आजूबाजूच्या लोकांमध्ये मधला जो बदलाव आहे, या सगळ्या गोष्टींच्या बदलावामुळे आपली जीवनशैली ही अनसॅटिस्फॅक्टरी होत चालली आहे. आपल्याला गोष्टीमध्ये सॅटिस्फॅक्शन भेटत नाहीये. म्हणून त्यामुळे आपल्याला त्रास होतोय. त्यामुळे आपल्या आयुष्यात दुःख येतंय, अँक्झायटी होते. आज आज आय-टी क्षेत्रात काम करणारे जे लोकं आहेत, त्यांना किती किती मोठमोठ्या आकडेवारीची पगार आहे. आपण त्यांना कामही तसंच आहे, स्ट्रेस आहे. पण त्यांना ते स्ट्रेस ते सहन करू शकत असताना देखील ते त्यांच्या त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये जी बदल झाली आहे, त्यांच्या आयुष्यात अल्कोहोलचं प्रमाण जास्त झालंय. अल्कोहोल कन्झम्पशन चुकीचं की बरोबर ह्याविषयी दुमत आहे आणि कंट्रोल इन लिमिट इट्स ओके असं लोकं म्हणतात. तर त्याविषयी आपण तो विषय बाजूलाच ठेवूया. पण अति होणं हे चुकीचंच आहे. अति होणं तर चुकीचंच आहे. अति काम करणं चुकीचं आहे. अति कामामुळे लोकांचा मृत्यू होतोय. ह्या गोष्टी चुकीच्या आहेत. लॉजिकल माइंड हे ऍक्सेप्ट करत नाही. आधी मी जर तुम्हाला म्हटलं, की तुम्ही मला पैसे द्या आणि मी तुम्हाला नंतर देणारच नाही, तर तुमचा लॉजिकल माइंड हे ऍक्सेप्ट करू शकणार नाही. तर हे कसं ऍक्सेप्ट करू शकेल, की मी तुम्हाला पगार जास्त देईल, पण तुम्ही माझ्यासाठी 18-18, 20-20 घंटे काम करा. माणसाला ज्याप्रमाणे
काम गरजेचं असतं, त्याप्रमाणेच एक पर्सनल लाईफ, एक सोशल लाईफ, एक एक स्टेबिलिटी खूप महत्वाची असते. तर हे लॉजिकल माइंड ह्या ह्या आपल्याला या सगळ्या अ, वाईट गोष्टीपासून, या सगळ्या म्हणजे भविष्यात होणाऱ्या दुर्घटनेपासून सगळं वाचवण्यासाठी आपल्याला त्याला तो सज्ज आहे. तो सज्ज आहे. त्याच्यात फक्त तुम्ही त्याचं ऐकण्याचं कार्य करा. तो काय बोलतोय, ह्याकडे तुम्ही लक्ष देत राहा. मित्रहो, तुम्ही खूप सुखी जीवन जगू शकता. जर तुम्ही तुमच्या देवाने जे तुम्हाला दिलंय ना, त्याचा वापर जर केला तर. धन्यवाद.